वरिष्ठ मंत्री गिरीशभाऊ महाजनांचा या ठिकाणी मला संपर्क झाला होता. आमचं त्या ठिकाणी बोलणं पण झालं. पॉझिटिव्ह असा त्या ठिकाणी माझा पण निर्णय आलेला होता. आमदार किशोर दराडे यांचा मला त्या ठिकाणी संपर्क झालेला होता आणि संपर्कात त्यांनी मला बोलता मला बोलले की तू अजून म्हातारा नाही झाला, मी तर तरुण आहे. या ठिकाणी माघार घेण्याची मानसिकता आज सकाळी राज्याचे वरिष्ठ मंत्री गिरीशभाऊ महाजनांचा या ठिकाणी मला संपर्क झाला होता. आमचं त्या ठिकाणी बोलणं पण झालं. पॉझिटिव्ह असा त्या ठिकाणी माझा पण निर्णय आलेला होता. पण काल संध्याकाळी आमदार किशोर दराडे यांचा मला त्या ठिकाणी संपर्क झालेला होता आणि संपर्कात त्यांनी मला बोलता मला बोलले की तू अजून म्हातारा नाही झाला, मी तर तरुण आहे 100% तर. आणि ही निवडणूक तशी तरुणांचीच आहे. हा मतदारसंघ आपण पाहता 15 तालुक्याचा आणि 2 महानगरपालिकेच्या समाविष्ट आहे. असं इतका मोठा मतदारसंघ असताना या ठिकाणी खरा प्रतिनिधी हा तरुण पाहिजे, तो लोकांच्या कामासाठी धावपळ करणारा असला पाहिजे. त्या ठिकाणी जे माझे प्रत्यक्ष उमेदवार आहे विद्यमान माझे आमदार, ते वास्तविक वयाची 70 त्यांनी त्या ठिकाणी ओलांडलेला असताना त्यांचे बंधू मला म्हणता की तू म्हाताराने झाला, तुला भविष्यात संधी. तो एक विषय होता. आणि आज मला काल या ठिकाणी आमदारांचे पुत्र कुणाल दराडे खाजगीत एका ज्येष्ठ नगरसेवकाशी नाशिक मधल्या बोलताना बोलले की गणेश गीते किंवा गोकुळ गीते कोणी असो त्यांच्या बापाला या ठिकाणी माघार देणे आहे. एवढं बाप काढण्यापेक्षा त्यांनी जर दराडे परिवारातील कोणी पण या ठिकाणी माझ्या घरापर्यंत आले असते, एक नम्र विनंती त्या ठिकाणी केली असती, तरी आमची माघार आणि आमचा पाठिंबा त्यांना नक्कीच भेटला असता. पण या ठिकाणी माझा किंवा कोणाचाही बाप असतो तो बाप असतो आणि कोणाचाही बाप काढला किंवा माझा काढला तर मी ती माघार द्यायची कशी, हा मोठा प्रश्न आज या ठिकाणी मी त्या विवंचनेत होतो. आणि त्या विवंचनेतून या ठिकाणी माझा दुपारनंतर निर्णय पक्का झाला की निवडणूक मी कंटेन करणार, लढवणार. मला किती त्या ठिकाणी राजकीय दबाव प्रेशर आला तरी मी निवडणूक त्या ठिकाणी माघार घेणार नाही आणि माझी भूमिकेवर मी 3 वाजेपर्यंत ठाम राहिलो. ते पण आले नाही, फक्त काल किशोर दराडेंचा त्या ठिकाणी मला फोन आला आणि फोनवरच ते मला बोलले. मी आपल्याला फॉर्म भरला त्या दिवसापासून सांगतोय का 619 मतदार आहे. मी 619 मधल्या किमान 350 लोकांना मी त्या ठिकाणी प्रत्यक्ष ओळखतो. मी उद्या सकाळपासूनच त्या सगळ्या मतदारांच्या गाठी भेटी घेणार आहे आणि त्यांना माझ्या भूमिका स्पष्ट करणार आहे आणि माझ्या बाजूने वळवण्याचा मी प्रयत्न करेन. महायुतीचं तगडं आव्हान 3 पक्ष आहेत, सगळे नेते आहेत किंवा समोर तुम्ही अपक्ष म्हणून आहात. नाही, आता पुन्हा तीच गोष्ट येते. मी या निवडणुकीचा तुम्हाला मागील 25-30 वर्षाचा इतिहास पण सांगितलेला आहे की ज्यांच्याकडे मतदान नव्हते तो लोक या मतदारसंघात आमदार झाली. निवडणूकच व्यक्तिगत संबंधांची. या ठिकाणी महायुती किंवा आघाडी किंवा आणखी काही हे कुठलीही थेरी या ठिकाणी या निवडणुकीमध्ये ठरत नाही. कारण त्या लोकांना एक विश्वास लागत असतो की आमचं काम कोण त्या ठिकाणी करणार. आणि आपल्याला माहित आहे मागच्या 8 वर्षात हे जे विद्यमान आमदार आहे नॉट रिचेबल राहिलेले आहे. मी काल त्यांच्या बंधूंनी मला त्या ठिकाणी व्हिडिओमध्ये सांगितलं की तू आमच्या व्यक्तिगत बोलतो. मी त्यांच्या व्यक्तिगत बोललेलो नाही. मी एवढंच सांगितलं की त्यांच्या आमदारकीचा फायदा त्यांनी फक्त त्यांच्या संस्थेच्या विस्तारासाठी केलाय. मी त्यांच्या संस्थेबद्दल कुठेही अक्षरशः शब्द त्या ठिकाणी बोललेलो नाही. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.